अमित शहांनी स्वबळावर निवडणुकांसाठी चाचपणी करा अशा सूचना दिलेल्या आहेत। मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। दरम्यान काल एकनाथ शिंदेंनी शहांची भेट घेत मुंबईत 107 जागांची मागणी केली होती। शहा यांनी शिंदेंचं म्हणणं ऐकून घेतलं, मात्र त्यांना कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही असं सांगण्यात आलं। पावसाळ्यात मेट्रो सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी MMMOCL तर्फे मेट्रो 2A7 या मार्गिकांसाठी पावसाळी आराखडा तयार केलाय। त्यानुसार वाऱ्याचा वेग मोजणारी यंत्रणा, स्थानकात कॅमेरे अशा सुविधा आता उभारण्यात येत आहेत। तसंच 34 मेट्रो गाड्यांची वॉटरप्रूफ चाचणी केली असून मुसळधार पावसात सुद्धा गळती होणार नाही याची खातरजमा करण्यात आली आहे। वडाळा घाटकोपर कासारवडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम ठाण्यामध्ये सुरू आहे। 28 मे ते 1 जून या कालावधीमध्ये माजिवडा मेट्रो स्थानक निर्माण होईल। तर या कामासाठी विवियाना मॉल जवळचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी मध्यरात्री बंद करण्यात येणार आहे। राज्यातल्या आणखी एका रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। शनी शिंगणापूरला जाण्यासाठी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे। तर हा रेल्वे मार्ग राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यान असणार आहे। तब्बल 22 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी सुमारे 494 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अशी माहिती रेल्वेकडून मिळते। बीड शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये कचरा पाहायला मिळतोय। शिवाय कचऱ्याचे मोठमोठे ढीग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल त्या ठिकाणी नागरिक कचरा टाकताना दिसत आहेत। त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले, आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाले। बीड शहरामध्ये घंटागाड्या फिरतच नाहीत, त्यामुळे नागरिकांना कचरा रिकाम्या जागेत टाकावा लागतोय असं नागरिकांनी सांगितलं। आयकर विभागानं ITR दाखल करण्याची मुदत वाढवली आहे। रिटर्न्स फाईल करण्यासाठी आता 15 सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे। ITR फॉर्ममध्ये व्यापक बदल करण्यास आणि सिस्टीम तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तर हा बदल्यामुळे करदात्यांना त्यांच्या खात्यांचं ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, त्यांना मोठा दिलासा मिळालाय। बदलापुरात BSUP घरकुल योजनेमध्ये एका इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली। सुदैवानं ह्याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसंच वित्तहानीही झाली नाहीये। या घटनेनंतर BSUP योजनेतील घरांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात येते। मागच्या काही दिवसांपासून वारंवार वीज कपात होते, तेव्हा अलिबाग तालुक्यातल्या वरसोली ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत। शिवाय इथल्या पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसतोय। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली। शिवाय यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडत जाब विचारला।